अमाव्रत एकादशी देवकी तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन अमुचा विषय हरि कीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार अनेक नेनोबा साधन अमुचा विषय हरि कीर्तन मने नामयाचा नारा अमुचे वंशी परंपरा अनेक नेनोबा साधन अमुचा विषय हरि कीर्तन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या महायोगपीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातो मनींद्रे समागत दिशन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पानुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजते जस्प्रदिक्प्रदेश विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं ज्यांची केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणि कन्येनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन संत संग निरंतर प्रेमधन हे भांडार म्हणे नामयाचा नारा आमुचे वंशी परंपरा प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त प्रेमळ नामदेव महाराज यांच्या मुलाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. काही पाठभेद आहे. मने विष्णुदास नामा काही ठिकाणी पाठात आहे, तर काही पाठामध्ये
म्हणे नामयाचा नारा. नामदेव महाराजांना 4 मुलं, नारा, विटा, गोंदा, महादा. त्यापैकी वडील मुलांचा अभंग आपण नारायण महाराजांचा सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे आपल्या भालकी शहरामधील या आडत मार्केटमध्ये भगवान अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये चालू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि गुरुनाम गुरु कर्ण महाराज एकंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा. या सेवेमध्ये आमचे परमार्थ प्रेमी जानापुरे यांची व्यासपीठ चालक यांच्या सेवा ही चालू आहे. त्याचबरोबर या तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मुळे तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. बालाजी महाराज पहिली चाल उत्तम प्रकारची सुंदर असणारी चाल झाली बरं काय. सुरेश महाराज आणि माझ्याबरोबर आलेले आमचे मोरोड या ठिकाणी आलेले नानासाहेब क्षीरसागर सुंदर आणि कीर्तनाचं बेसमेंटच आहे. चाल सुंदर झाले, बेसमेंट पक्क झालं की इमारत ऑटोमॅटिक चांगलीच होणार है. बुजुर्गों का कहना है इमारत से बड़ी पाया बड़ी चीज है. पाया महत्वाचा आहे. तर आपल्याला धावत्या ओघामध्ये थंडीच्या मुळे तास 1.5 तासामध्ये सेवा करायची, पण अत्यंत गोड अशी सेवा करायची आहे. हो, आणि आजचा योग असा आहे, माझं भाग्य आहे तुम्हाला सांगतो बरं काय लक्ष्मण महाराज. हे आज पर्व काळ आहे आणि वैष्णव संप्रदायामध्ये दशमी, एकादशी आणि द्वादशी हे 3 दिवस पर्व काळ आहेत आपल्यासाठी महाराज, वैष्णवासाठी. आणि एक लक्षात राहू द्या, वैष्णव म्हणायचं तरी नेमकं कुणाला. वैष्णव म्हणजे जो वर्षाच्या 24 एकादशी अधिक महिना आला तर अधिक 2 एकादशी वाढले म्हणजे 26 एकादशी. पण सरासरी 3 वर्षाला आता धोंड्याचा महिना अधिक मास येतो आणि यावर्षी पण धोंड्याचा महिना आहे. पण सरासरी 12 दोन्ही 24 एकादशी, शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशी. महिन्याच्या 2 एकादशी म्हणजे वर्षाच्या 24 एकादशी आणि 5 उपवास. रामनवमी, गोकुळाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तमोत्तम महाशिवरात्री असे 5 उपवास अधिक 24 एकादशी. बरोबर, म्हणजे लक्ष नव्हतं कुठंतरी गेलतं ह्याचा अर्थ असा. 24 अधिक 5 असं 24 आणि 5 उपवास 29 उपवास. शब्द सुद्धा कसा आहे बघा, वैष्णव नव वैष्णव विसन्न वैष्णव असा शब्द आहे बरं का. त्याचं जरा दीर्घ करायचं, दमान करायचं, मग ऑटोमॅटिक लागू पडते. असे जो उपवास करतो ना त्याला म्हणायचं वैष्णव असं म्हणायचं. मी सांगतो इथं जेवढे उपस्थित माणसं आहेत मला नक्की गॅरंटी आहे, माणसं शिवरात्रीचा उपवास करतात, गोकुळ अष्टमीचा उपवास करतात बरं का, शिवाजीराव रामनवमीचा करतात, वामन जयंतीचं करतात का सांगा. कमाई नाहीच. वामन जयंती करते लोक पण उपवास नाही. म्हणून आपण वैष्णवामध्ये नाही, तस काय त्याचा विषयच नाही ना. चिंतन असं आहे, उपवास करत असताना फार महत्वाचं असणार आहे. आणि मला एवढा आनंद वाटला हो काय, मी भगवंताच्या कृपेनं 500-600 भागवत कथा केल्या तर, पण एवढ्या जीवनामध्ये प्रवासामध्ये या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये माझ्या
मला व्रतस्थ एकादशी करणारा अजून माणूस मला भेटला नाही. दशमीला एकदाच जेवायचं हवीर द्रव्य दूध भात जेवायचं एकदाच. एकादशी निरंकार करायची आणि द्वादशीला अल्प भोजन करून उठायचं. अजूनही एकही माणूस भेटला नाही. पण माझं भाग्य समजतो या सप्त्यामध्ये ते पिवळ्या पटक्यावाले मामा म्हणले, महाराज मी 3 दिवसाचं व्रत करतो, दशमीला मी एकच टाइम जेवण करतो, एकादशी माझी निरंकार आहे म्हणले. दुपारी फलाहार त्यांनी वाटप करू लागले. मी म्हणलं झाला का फराळ? नाही म्हणले महाराज मी चहा घेतलाय म्हणले. त्यावर बोलत नाही. एकादशी निरंकार आणि द्वादशीला एकदाच जेवतो म्हणले. महाराज असा नियम आहे. एकादशी निरंकार हो चिंतन असणार आहे. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे त्याला. महाराज व्रत कसं करायचं? व्रत कराये एकादशी, व्रत कराये एकादशी, हो व्रत कराये एकादशी, व्रत कराये एकादशी, हो व्रत कराये एकादशी. एकादशी हो व्रत एकादशी करीन उपवासी गायीना ऋषी मुखीना चिंतन. एकादशी करीन उपवास गायीना ऋषी मुखीना मासा हा त्याचा. ओके ओके ओके. काय एखादा शब्द मागं पुढे झाला असं. भाव महत्वाचा आहे. छान आहे. व्रत एकादशी करीन उपवासी गायीना ऋषी मुखीना. बर काय व्रत एकादशी करायचंय पण कसं करायचंय? उपवास राहू. उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सानिध्यात राहणं, भगवंताच्या नामचिंतनात राहणं, त्याचं नाव आहे उपवास. पण आमचं वेगळंच आहे. काय खाल्लं काय खाल्लं नाही आणि काय काय खावं. रताळे खाऊ का केळे खाऊ का दूध खाऊ का पेंड खजूर खाऊ, उसळ खाऊ का भगर खाऊ, चिकू खाऊ का शेप खाऊ, काय काय खाऊ कुणा कुणाला खाऊ. काय महाराज एकादशीचा फराळ म्हणजे दिवाळीच्या फराळाला लाजवील असा फराळ. एवढं मोठं तर काय काय खावं कोटच पडलं. अशा एकादशी मरेपर्यंत बी केल्या त्याच काय फायदा नाही. महत्वाची गोष्ट आहे. कोणा सांगितलंय गाडवाणी चला आणि एकादश जरा कोण म्हणले हो? मला नसे लोकांच म्हणलेले असते सगळे. तुम्हाला सांगतो थोड्या करा एकादशी पण निक्या करा. थोडा जप करा. किती माळा जप केला? 25 माळा केल्या. लक्ष जीवन विद्येमध्ये वामनरावांचं चिंतन आहे. तुम्हाला सांगतो जप किती केला याला काही महत्व नाही. जपात किती लक्ष होत याला फार मोठं लक्ष आहे. जपात किती लक्ष होत याला काही महत्व नाही. अलक्षाकडे लक्ष किती होतं याला फार मोठं लक्ष आहे. विठ्ठल एकादशी म्हटलं ना त्या दिवशी काय करावं त्याला मारवाडी भाषेमध्ये 11 असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. किती झाले पाटील? किती? अगोदर कसं म्हणलात 9? असं का करायला लागलात?
5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय प्लस 1 मन, किती झाले? 11. हा, 5 ज्ञानेंद्रियानं, कर्मेंद्रियानं, मनानं दिवसभर भगवंताच्या नामचिंतनामध्ये राहणं, याचं नाव आहे एकादशी. काय खाल्लं काय नाही खाल्लं हा गौण विषय मालच महत्वाचा विषय असणारा. आणि अशी एकादशी थोड्याच करा. एक इतिहास सांगतो तुम्हाला चलत चलत. अंबरीश नावाचा राजा होता. या अंबरीश राजानं एकादशी 1 वर्षभरच केल्या. किती केल्या? 1च वर्षभर. पण कशा केल्या? दशमीला 1 टाइम जेवण, एकादशी निरंकार, द्वादशीला 1 टाइम जेवण. दशमीला 1 टाइम जेवण केल्यानंतर मद्यपान करायचं नाही, बिडी वडायची नाही, तंबाखू खायची नाही, लोकांची निंदा करायची नाही, मांस खायचं नाही आणि स्त्रीसंग करायचा नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, जुगार खेळायचा नाही, चोरी करायची नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतंय, तेव्हा एकादशीचं पुण्य मिळतंय. एकादशी करायला चालू आहे, लोकांची निंदा करायला चालू आहे, डेऱ्यात पाणी भरायला चालू आहे, डेऱ्याला खाली सुरात पडले बारक, कवा काय बरोबर? कधी पुण्य मिळेल आम्हाला? पुण्य मिळणार नाही. धोबी का कुत्ता घर का ना गाठ का, रिकामी बेजारे करून घेऊ नका. कवापासून एकादश करता हो? काय महाराज विचारायला, तुमचा जन्म बी नसेल तेव्हापासून मी एकादश करते. काय करायचे मरेपर्यंत केलं तर असल्या एकादशी 3 टाइम फराळ करायला लागले आणि एकादश करायचे. काय उपयोग नाही. थोड्या करा, चांगल्या करा. देवाला एकदा जा देवाकडं, पण भगवंताचं नामचिंतन करत करत देवाकडे जा. काही आहे का प्रमाण त्याला? कसं जायचं? वारीला जायचं, देवाकडे जायचं, कसं जायचं? गात जात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. समर्पक प्रमाण तुम्ही दिलं. भगवंताकडे जायचंय महाराज. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला.
देवाकडे जायचंय बरं का. तुम्ही कीर्तनाला सगळेजण करून आलात. आता कीर्तन झालं की तुम्ही परत घरी जाणार. घरातून कीर्तनाकडे येत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरे हरे वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे हरे पांडुरंग हरी. देवाचं नामचिंतन करत करत भगवंताकडे यायचं, दर्शन घ्यायचं. देवाचं नामस्मरण करत देवाकडे या आणि देवाचं नामस्मरण करत करत घरला जा. परमात्म्याला भगवंताला हृदयामध्ये घेऊन जाता घरला जाताना. कळालं काय आमचं काय चाललंय. देवाकडे येताना बाई आल्या काय, शेटे काकू आल्या का, देशमुख मॅडम आल्या का, जोशीताई आल्या का, निघाल्या सगळ्या बाया कीर्तनाला. काय बाई काय करावं, मला वाटलं होतं आता सुना आल्या जरा काम हाताचं जाईल. कशाचं बाई आलंय, कशाचे काम करते ती बाई. तुमचं तर जरा बरं, आमचं तर लयच आहे चित्र. हो का, गप्पा मारत मारत आल्या कीर्तनापर्यंत आणि कीर्तनातून निघाले पुन्हा तीच विषय. असं नाही, देवाकडे जायचंय. तुम्हाला फळ काय मिळणार गेलंय, साधन चुकायले आपलं. 4 धाम यात्रा करलेली माणसं पण फळ मिळणार गेले. काय मिळणार, अहो त्याचा हेतूच अजून लक्षात आला नाही. तुम्ही कशाला चाललात काही कळायच मार्ग नाही. आणि भगवंताकडे जात असताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला आणि भगवंताचं नामस्मरण करत 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 देवाजवळ जायचं आणि देवाचं रूप डोळे भरून बघायचं. महाराज रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. आणि तुम्हाला मी टिप्स देऊन जाणार आहे जाता जाता काही काही गोष्टीच्या. देवाकडे जातात माणसं, देवाकडे जाते, दर्शनाला जाते, घुसडून जाते, लाईन तोडून जाते. आमच्या माणसं पुढे गेलेत, आमच्या बाया पुढे गेल्यात. बरं जाऊ दे बाबा, तुझी बाई जाऊ दे नाही गडी जाऊ दे. देवाजवळ गेलं का नाही, तिथं गेलं की काय फॅशन निघाले की कोणाला वाटेल लय शिकलेलं वाटतं काय की बाबा, मला तर वाटतं लय माणसाला लय सुज्ञ झाल्यासारखं वाटायला लागले सध्या. देवाजवळ गेलं की डोळे झाकते. हो का, काय की तिकीट खर्च करून, काम सोडून, धंदा सोडून, व्यवहार सोडून पंढरपूरला गेलाय आणि देवा पुढे गेले की डोळे झाकायला लागले. काय लय शिकलेलं वाटतंय का, लय काय वाटतंय की काय. अरे कोण्याही देवाला जा, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जा, तुळजापूरच्या तुळजाभवानीला जा, म्हैसूरला जा, चामुंडाला. त्या देवाकडे गेल्यानंतर भगवंताचं रूप डोळे भरून बघायचं. महाराज डोळे
सुरेश महाराज धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ह्यांना द्यायला पाहिजे आता, खरं सांगतो. लय गोड प्रमाण आणि लय मस्त प्रमाण दिलं हो. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. महाराज भगवंताकडे गेलं ना, भावयुक्त अंतकरणानं देवाचं रूप बघायचं. कसं बघायचं? नक शिकांत निहाळायचं परमात्म्याला. देवाच्या नकापासून ते डोक्याच्या मुकुटापर्यंत पाहायचं. देवाचे पाय कसे, देवाचा पितांबर कसा आहे, देवाच्या गळ्यामध्ये कोणत्या माळा आहेत. वनमाळा घातलेली आहे का, तुळशीचा हार आहे का, रत्नाचा हार, कोणची माळ गळ्यात आहे का, वैजयंती माळ आहे का परमात्म्याच्या गळ्यामध्ये. माळा बघा, देवाच्या माळा बघायच्या. देवाच्या गळ्यामध्ये हिरा कोणचा आहे, देवाला गंध कसा लावला, देवाच्या मुकुटाला बुडाला कोणचा लावला हिरा, मध्यभागात कोणचा, शिरोभागी कोणचा, देवाच्या कानात कोणचे दागिने, हातात कोणचे बाजूबंद कसे आहेत, आई साहेबाचा श्रंगार कसा रेखाटलाय. असं डोळे भरून देवाचं रूप बघायचं महाराज. आणि तुम्हाला सांगू का, असं रूप बघावं लागतंय, पण रूप बघायच्या अगोदर गात जावं लागतं, हे महत्वाचं आहे. पायरी पायरीनं चला, तुम्हाला आनंद मिळेल. स्टेप स्टेपने चला, तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार याच जन्मामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. घेऊन घ्या, क्रमाक्रमानं चला. देवाचं नामचिंतन करत करत जा. देवाचं रूप डोळे भरून बघा. आणि देवाचं रूप बघितल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यावर 2 मिनिटं बसतात बघा. कशाला बसते तो, कशाला बसतात, हा कशाला चौकात काहीतरी म्हणलं तुम्ही आता, हा का बरं थकवा आला म्हणून, का बेजारी झाले म्हणून, कशा करतो, हा समाधान म्हणजे गावाकडले बनबनी आहे तर जरा बरं समाधान करते का. जरा बसा माय म्हणतात, पाया बी गडी बी देवाच्या दरम्यान पायावर बस. का बरं बसते सांगू का तुम्हाला, त्याचं गोड चिंतन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. देवाचं डोळे भरून रूप बघितलं, बघितल्यानंतर दर्शन केल्यानंतर 2 मिनिटं पायरीवर बसायचं आणि डोळे झाकायचे. जसा श्रंगार केला देवानं तसा जर डोळ्यासमोर आला तर तुम्हाला दर्शन झालं. जसा श्रंगार केलेला आहे तसा जर श्रंगार डोळ्यासमोर येईना गेला तर डबल जाऊन दर्शन करायचा, असा नियम आहे त्याचा. विठ्ठल असा नियम आहे महाराज. आणि इकडं सांगतो तुम्हाला, देवाचं दर्शन करताना एका हाताने करायचं नाही, देवाचं दर्शन दोन्ही हाताने नाही. तुम्ही म्हणताल महाराज कसं वेगळं सांगायला. काही काही माणसं बघा देवाच्या मंदिरापुढून जातात, ते बूट अर्धाच काढतात आणि हातात ती बिडी असते वडायला किंवा सिगरेट म्हणा, ते असं महाग धरतय आणि देवाचं मंदिर आलं का नाही, बैल आहेस का काय रे बाबा, का पोळ्याचा बैल आहे, असंच करते तू. बक्कळ बक्कळ ठिकाणी बघितलं मी. काय चाललंय काय. देवाच्या देवळात गेलं ना, साष्टांग दंडवत घालावं लागते, साष्टांग. लोक कपड्याला बघतात, इस्त्रीचे पांढरे फेक कपडे, स्टारचे कपडे, मिनिस्टर खादी, त्याला काळा डाग लागल, चिटकल. मग इकडे कशाला आलात बाबा, एवढी कपड्याची काळजी तिकडच बस. देवाच्या दारात गेलं ना, साष्टांग दंडवत घालावं लागते माणस. आणि साष्टांग दंडवत घातला तरच तुम्हाला दर्शनाचं पुण्य मिळालं, अन्यथा नाही. आता बघा तुमचं तुम्ही कुठवर हाव, कसे कसे हाव. आता बऱ्याच जणांनी मला वाटतं दर्शन आज एकादशी असल्यामुळं घेतलं ना. कसं कसं घेतलं, बैलासारखं घेतलं का साष्टांग दंडवत घातला कोणी एखाद्यानं. हे बाबा जसं मला मी काही अन्न खाल्लं नाही महाराज,
आज फराळ केला नाही, तसं कोणी दंडवत घातला का? हे असंच चाललंय हो. हे कोणीतरी सांगणार पाहिजे. तुम्हाला पास व्हायचंय तर अभ्यास करावा लागेल. तुम्हाला भगवंताकडे जायचं, कृपा प्राप्त करायची, भगवंताचा साक्षात्कार तुम्हाला व्हायची जर इच्छा असेल, अशा मार्गाने जा बाबा. अंबरीश राजानं आयुष्यभर एकादशी नाही केल्या महाराज. म्हणजे लक्ष्मण महाराज जानापूरकर ते म्हणू लागले, सात्विक आहेत बघा, फार छान स्वभाव आहे यांचा, गोड स्वभाव आहे. माळकरी होण्यापेक्षा सात्विक होणं फार महत्वाचं आहे. काय लय महत्वाची गोष्ट आहे. चिंतन असत त्यांनी म्हणले, महाराज कान धरून का बरं असणार तिथं उठबशा करतात बघा गरुड खांबाजवळ माणसं. भगवंताला आपण क्षमा मागायची. मला देवा, अपराध घडला असेल, चूक घडली असेल आयुष्यामध्ये, माझ्या लबाड बोलला असेल, हाफ तिकीट नसताना बी हाफ तिकीट करून घेतलं असेल, मीटर चालू असताना बी बंद केलं असेल, दुकानात भेसळ केली असेल, नको ती व्यवहार केला असेल, नको ती लबाडी केली असेल, खाऊने ते खाल्लं असेल, पिऊने ते पिलं असेल, देवा अपराधाची क्षमा कर बाबा, मला माफ कर, कृपा कर माझ्यावर. मी अनाथ आहे, दीन आहे, दुबळा आहे, मी मतिमंद आहे. भगवंताला करुणा भाग आहे महाराज. चिंतन असं आहे महाराज. आणि बऱ्याच गोष्टी सांगतो तुम्हाला. आता आरती झाली का नाही बर काय, माणसं ते आरती घेते तर असे तोंडाला लावी जावी, अशी केसाला लावी जाऊन, आता सावध होतील. तीर्थ घेतात बघा देवाचं. अकाल अमृतहरणं सर्व व्याधी विनाशनम देवपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. पद्मपुराण सांगतं, भगवंताचं तीर्थ घेतल्यानंतर मग सत्यनारायणाचा प्रसाद असो, तीर्थप्रसाद असो, ती आपण खाऊन टाकायचा, खाऊन टाकायचा. पण डोक्याला पुसायचं नाही हो. डोक्याला केस अपवित्र आहेत, केस आपलेच आहेत. वर्णामध्ये जर केस निघाला तर जेव्हा वाटतं का पुन्हा? दुधाच्या बासुंदी जर 2 केस निघाले तर खा वाटते का ती बासुंदी? अपवित्र आहे बाबा, केस हे अपवित्र आहेत. म्हणून केसाला हात लावू नका, तीर्थ घ्या आणि पुसून टाका आपल्या कपड्याला, रुमालाला. पण डोक्याला पुसू नका. आणि आरती घेतल्यास बी डोक्याला लावू नका, वरी तोंडाला लाव रे, वरी नको. काय सांगा हो विठ्ठल. मला अल्प वेळामध्ये भरपूर सांगायचंय. एवढ्या जवळ असं महाराज आम्हाला योग आज आणला. ह्या गणेशपूरवाडीला मी 25 वर्ष झालं येतोय. दोंडी मामा आमचे, रावजी परगे, सगळी मंडळी इथं बसलेली आमची. फार प्रेमळ माणसं. आमच्या लक्ष्मण महाराजची ओळख उशिरा झाली आमची बरं का. चिंतन असा, आपला विषय काय चाललाय. लई एकादशी करायच्या नाही तर थोड्या करायच्या, थोडे परी निरे. थोडं करा, चांगलं करा, उगा अवडंबर करू नका. या अंबरीश राजानं एकच वर्षभर एकादशी केल्या, लई नाही, एकच वर्ष. पण कशा केल्या? दशमी, एकादशी आणि द्वादशी पारणा. द्वादशीला पारणा करायचं ठरवलं. आता मला होईना, वय झालेलं आहे. एकादशी पुन्हा पुन्हा करावी बर का माणिकराव. 5 वर्षाच्या लेकरापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत एकादशी धरावी असा नियम आहे. कळलं का? काय काय माणसामध्ये महाराज ती एकादश करणं, सोमवार धरणं, तुळशीला पाणी घालणं आमच्याकडे काही नाही, आमची बायको करते. कुणीतरी सांगितलंय म्हणा, नवऱ्याने केलं की बायकोला येते अर्ध, बायकोने केलं की नवऱ्याला अर्ध येते. कुणा सांगितलं? आणा त्या माणसाला आपल्याकडे बोलायला, शास्त्रात करू आपण. हे असे काही मत लोकांनी मांडलीत महाराज. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा.
4 काम असताना करावं लागते सुरेश महाराज, 4 काम. ज्याला भूक लागली त्यानं जेवावं लागतंय. कळलं का सावरे मामा? तुम्हाला भूक लागली आणि मी म्हणलं तुमच्यावर तुम्ही जेवतो आणि बसा सावरे मामा, तसं जमतंय का? नाही जमणार. होय मास्तर, जमतंय? भूक तुम्हाला लागली आणि मी म्हणलं तुमच्यावर तुम्ही जेवतो, मास्तर तुम्ही बसा, तसं जमल का? ज्याला भूक लागली त्यानं जेवावं लागतंय. एका बाईला रोग झाला, मग रोग झाला डॉक्टरकडे नेलं. मग डॉक्टरकडे नेल्यानंतर ते डॉक्टर म्हणला ह्या बाईला 2 इंजेक्शन द्यावं लागते पाटील साहेब तुमच्या बायकोला, तेव्हा तुमच्या बायकोच्या चक्रा कमी होत्या यायच्या. चक्कर निघू लागली तिला. मग त्याने म्हणला बाबा तुमच्या बायकोला पाटील 2 इंजेक्शन द्यावं लागतं तेव्हा चक्रा बंद होत्या. हे ना काय म्हणलं डॉक्टर साहेब, म्हणला तिला सहन होत नाही, म्हणला तिच्यावरच मला द्या. आता ह्याला किती सुया घुसल्या म्हणजे तिच्या चक्रा कमी होत्या. कळलं का? ज्याला रोग झालाय त्याला औषध घ्यावं लागते, ज्याला भूक लागली त्यानंच जेवावं लागतंय. कुणाच्यावरच कुणी जेवण करून जमत. आम्ही थोडस काही जरा भटपण वगैरे करतो महाराज. आमच्या गावात लग्न होतं. आता मी असं परगाव नाव येऊन घराकडे चाललो होतो. दरवाजातच मंडप होता, आपल्या गल्लीतच लग्न. त्यानं लांबून बघितलं महाराज आलेले आहेत नवरदेवानं. करवल्याला म्हणला ए ते उमाकांत महाराजाला बोलवलं म्हणलं इकडं. ती करवला पटकन आला माझ्याकडं. लग्नाची वेळ झाली बघा, 12:30चं लग्न, 12:15 वाजले होते. म्हणला महाराज आणि तुम्हाला नवरदेवाने बोलवलंय. मला जरा मोठेपण आला. आता नवरदेव नवा देव ती हा, ते नव्या देवानं बोलवल्यामुळे आम्हाला थोडा मोठेपण आला. गेलो तर आम्ही म्हणलं बोला की नवरदेव. महाराज मला लय झोप यायली म्हणला आणि माझ्यावरच चौरंगावर तुम्ही थोडा वेळ उभा राहा. अहो भावल्यावर बामणानं उभारून कसं जमल? अहो ज्याचं लग्न आहे त्यानंच भावल्यावर उभावं लागतंय, बामणानं उभारून जमत नाही. तसंच आहे बाबा, देवाची भक्ती सुद्धा, देवाची एकादशी सुद्धा, तुळशीला पाणी घालणं, महादेवाला पाणी घालणं हे ज्याचं त्यानंच करावं लागते, तेव्हा त्याची त्याला पुण्य मिळतंय. कुणाचं कुणाला येईना. नवऱ्याचं बायकोला येईना, बायकोचं नवऱ्याला येईना. विठ्ठल गोड चिंतन आहे. आपल्याला एका चरणाचा खिस पाडायचा आहे. होऊ द्या. एकादश आहे ना, आज जागरण करावं लागते. आज काही वेळेचं बंधन कसं आहे सावरेवा, आपल्याला खिसच पाडायचं कडे. एकादशच लक्षात ठेवायची, आपल्याला सगळ्याच्या ध्यानात राहिले पाहिजे. बस चिंतन तुम्हाला सांगतो. या अंबरीश राजानं 1 वर्षभर एकादशी केल्या नवरा बायकोनी महाराज. आणि त्यानं म्हणला बायकोला हे बघ आता आपल्याला सण होईना उपवास, 3 दिवसाचं हे उपवास अवघड आहे. आपण काय करूया, याचं पारणं करू. मग पारणं करण्यासाठी एका गंगेच्या काठी छान प्रकारचा छोटासा मंडप टाकला. ऋषीवरांना जेवायला बोलवलं. एवढ्या वेळामध्ये अचानक दुर्वास ऋषी आले महाराज. दुर्वास ऋषी म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचे गुरु. दुर्वास त्यांना का म्हटलं जात होतं? त्यांना भूक लागल्यास वाटीभर हरळीचा रस प्यायचे ते. दुर्वा म्हणजे हरळी. वाटीभर रस पित असत त्यांना भूक लागल्यास, म्हणून त्यांचं नाव दुर्वास ऋषी. ते चिंतन 60 खंडे अन्न लागत होतं. हा विषय मोठा आहे, मला चिंतन मांडायचं असं. अचानक दुर्वास ऋषी आले. राजाला आनंद वाटला. अंबरीश राजा महाराज बसा, भोजन करण्यासाठी तयार झालाय स्वयंपाक. भगवंताला प्रसाद भोग चढवलाय. बसा तुम्ही पहिलं जेवण करा. ब्रह्मचारी तुम्ही महात्मा आहात, महंत तुम्ही आहात, आमचे गुरु आहात. आणि तुम्ही जेवलं की इतर ऋषीवरांना जेवायला मोकळी.
राजा मी आता आलो म्हणले गंगा स्नान करून संध्या करून. जी ऋषी गंगेवर जाऊन बसले दुर्वास, मग त्यांची ध्यान धारणा जप योग साधना, आणि नेमकं त्या दिवशी तिथी कटू लागली. द्वादशी तिथी कटून त्रयोदशीला आरंभ होऊ लागला. राजाला ऋषीने सांगितलं, राजा तिथी जर कटली, त्रयोदशी जर आरंभ झाला तर तुला पुन्हा वर्षभर एकादशी करावं लागते. द्वादशी एक थोडे पळ असणारी शिल्लक आहे, घंटाभरच आता योग आहे. या घंट्यामध्ये असणारा संकल्प सोडून घे द्वादशीच्या पारण्याचा, नाहीतर तुला काही खरं नाही. त्यानं म्हणला, महान भगवत भक्त दुर्वास ऋषी त्यांना जेवायचं निमंत्रण दिलंय, आणि साधूला जेवल्याशिवाय मी कसं जेवू? अन्न उष्ट होईल, प्रसाद उष्ट होईल, आणि मी कसं भोजन करू? आणि माझ्या मग ते म्हणले, कर डबल एकादशी अजून वर्षभर. त्यानं मला होईना तो एकादशी, आता दोन्ही कोण भानगड. दुर्वास तर यायला तयार नाहीत, गंगेवर बसले ध्यान धारणा करत. ऋषीवरांना त्याने विचारलं, काही मधला मार्ग? ते म्हणले, राजा तू जेवायला बस आमच्या बरोबर, फक्त पाणी पी. पाणी पिलं ना जेवल्यावानी बी होतंय, अन्न जेवल्यावानी पण होतंय. राजानं पुण्यप्राप्तीच्या लालसेनं संकल्प सोडला, जलप्राशन केलं. तिकडे दुर्वासांना कळालं, राजानं मला निमंत्रण देऊन माझ्या अगोदर जेवायला पंक्तीला बसला. दुर्वास ऋषी महान क्रोधी महाराज. कृष्ण परमात्म्याला रुक्मिणीला रथाला झोपलं होतं दुर्वासाने. काय अधिकार असं लक्षात ठेवा. महात्मा आला महाराज, ताड 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 ताड. ए राजा, काय समजलंस तू? सामान्य महात्मा नाही ही. दुर्वास म्हणतात मला, आणि मला जेवायला बोलवून माझ्या अगोदर स्वयंपाक उष्टा केला तुम्ही. खळाखळा जटा हलवल्या महाराज, उपटली जटा आपटली, एक कृत्य एक राक्षसी निर्माण केले. धाव म्हणले अंबरीश राजाला खाऊन टाक. बापरे, भगवान विष्णू परमात्म्याला कोडं पडलं. माझ्या एकादशी नवरा बायकोनी बिचाऱ्यांनी केल्या, वर्षभर केल्या, 3-3 दिवस उपवासी राहिले महात्मे, आणि अशा जर एकादशी करून ह्याचं जर फळ राक्षसींना खाऊन टाकलं, माझी एकादश कोण करल? माझं नामचिंतन कोण करल? भगवंताला कोडं पडलं. भगवान विष्णू परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं, चक्राला सांगितलं दुर्वासाची फजिती कर म्हणले. दुर्वासाला मारू नकोस, फजिती कर. जी लागलं दुर्वास ऋषीच्या पाठीमागे चक्र महाराज. दुर्वास लोकांतरात भ्रमण करायला लागले. जनलोक, स्वरलोक, भुवरलोक, महरलोक, सत्यलोक, तपोलोक, स्वर्ग गेली महाराज. सत्यलोकाला ब्रह्मदेवाकडं माग चक्र गर 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 आलेलं फिरायला. बापा बापा बापा, ब्रह्मदेवानं सांगितलं, ए दुर्वास बाहेर बाहेर बाबा, भगवंताचं चक्र पाठीमागे, माझ्याकडे तुला जागा नाही. घेतलं दारलं होतं ब्रह्मदेवानं. आता नीट कैलासाला गेले दुर्वास. भगवान शंकरांनी बघितलं, गरा सुदर्शन चक्र पाठीमागे लागलेलं आहे, भगवान विष्णूंनी सोडलेला आहे. बघितलं, शंकरांनी महाराज लांबूनच त्याला सांगितलं, ओय बाहेर बाहेर बरं, चल चल, इकडे जागा नाही, इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही. दुर्वास सप्त पाताळ 14 भुवन फिरले महाराज. आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ महापाताळ, कुठं थारा नाही महाराज. विचार केला, हे भगवान विष्णू परमात्म्याचं सुदर्शन चक्र आहे, देवाला शरण जावं. दुर्वास ऋषी आले आणि विष्णू परमात्म्याला म्हणले, देवा काही करा म्हणले, मी तुम्हाला शरण आलो, तुमचं चक्र आवरून घ्या. देव म्हणले, माझी कशाला क्षमा मागायलास? अरे माझा गुन्हाच केला नाहीस तू, तर माझी का बरं क्षमा मागतोस? हा, ज्याचा गुन्हा केला त्याचे पाय धर. आता अंबरीश राजा संसारिक माणूस, सामान्य जीव, आणि भगवान कृष्णाचा गुरु क्षमा मागायची किती अवघड गोष्ट हो. एका साधूनं, एका ब्रह्मचार्यानं, कडकडीत ब्रह्मचार्यानं एका संसारिक माणसाचे पाय धरायचे म्हणल्यास किती लाजीरवाणी गोष्ट आहे. मला अवघड वाटू लागलं, पण नाविलाज होता महाराज. नाही तर चक्र मुंडक कापते आपल्या जीवाची भीती सगळ्याला बघा. साधू असो, ग्रस्ती असो, वानप्रस्थी, कोणी असो, येती असो. दुर्वास ऋषी आले, राजा तुझ्या पाया पडतो म्हणले, एवढं चक्र आवर असणार. महाराज अंबरीश राजाने पाया पडू दिले नाही, पण हात जोडल्या जोडल्या भगवंतालाच विनंती केली, देवा तुमच्या पाया पडतो, माझ्या दरबारामध्ये माझ्या समोर एका महात्म्याचा अपमान व्हायला न पाहिजे देवा. आजपर्यंत एकादशी जी मी केल्या ना, त्याचं पुण्य देवा तुला समर्पित, मला काही नको.
गात जागा कात जागा प्रेम मागा विठ्ठला. भगवंताला काही मागितलं नाही. देवा एकादशीचं पुण्य तुझी तुला समर्पित, मला काही नको, माझ्या दुर्वासाचा प्राण वाचवा. देवानं चक्र माघारी बोलावून घेतलं. एवढं एकादशीचं काय आहे महत्व असणार आहे. आणि महाराज 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुक्त. आर्त भक्त म्हणजे संकट पडल्यानंतर देवाकडे हाक मारणार. संकट पडल्यास जायचं देवाकडे, तवर जायचं नाही. शनीची 7:30 लागली की मग हनुमंतरायाकडे जायचं. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती लोक उजागर. ह्याच्या अगोदर का बिघडलं असतं का? पण जाणार नाही. याच्या अगोदर इतिहासामध्ये पुराणामध्ये गजेंद्राला महाराज पाणी प्यायला गेला हत्ती. एका सरोवराच्या काठी गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, ताण लागले हत्तीला. हत्तीचा कळप होता. गज म्हणजे हत्ती, गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजा. नवरा बायको लेकरं बाळ घेऊन गेला सरोवराच्या काठी. आणि गेल्यानंतर योगा योग असा झाला, पाणी पिताना त्या पाण्यामध्ये एक मगर होत. त्या मगरानं हत्तीचा पाय पकडला. मगर हत्तीला वडू लागलं पाण्यात. हत्तीनं बाहेर वडावं, मगरीनं बाहेर मधी वडावं. काय झालं बघा, मगरीला पाण्यात खायला मिळायला लागलं. मगराची ताकद दष्टपुष्ट. आणि हातीला पाण्यात खायला मिळायला लागलं. हत्ती गेला वाळू. बरेच हत्ती येत पण घरीच आहेत थंडीमुळं. बऱ्याच हत्तीला मी आता आपल्या वाडीतून येताना म्हणलं चला की करताना आडतला जवळ आहे. महाराज आले असते हो, पण ह्या काही पोराचं पोरग माझ्याशिवाय राहतच नाही हो, लय किरकिर करते. ते कुंटलचा हत्ती तिकडच अडकला वाडीतच. मगर एवढं खिचखिली औषध तिकडच. या हातीला काय झालं, हातीनं विचार केला. हातीला 5 पोरं, 5 सुना, 5 नातवंड मोठमोठे. हातीला वाटलं मला 5 पोरं येतात, मला सोडवायला कुणीतरी येईल. थोरल्याला हाक मारली. थोरल्याचं पोरग, थोरल्याची बायको म्हणली सगळा जीव मधल्या लेकावर म्हणली, सगळी प्रॉपर्टी मधल्या लेकाला दिली म्हणली. आम्ही काय गुत्त घेतलं का म्हणली. गेलं की थोरलं कॅन्सर. धाकट्याला हाका मारली. धाकट्यानं म्हणला सगळं बापानं हाय नाही ती लावलं मला थोरल्याला. आणि आम्ही म्हणला उठता बसता दवाखाना केला का, आम्हीच गुत्त घेतलं का काय म्हणलो. द्यायचं नाही म्हणली तुझी बायको. 2 नंबरच्या पोरला हाक मारली. त्यानं म्हणला गेलो असतं म्हणला, पण अन्न संपलंय म्हणलं, आता मी काय करणार आहे. कोणी झालं नाही मला सोडवायला. दुःखाचा सोबती ईश्वर आहे, सुखाचा सोबती जीव आहे महाराज. मित्र होते काही, रात्री अपरात्री त्यांना मदत केलेली, एखादा तरी सोडवायला येईल वाटलं, कुणी चाललं नाही महाराज. धनधारा पुत्र
वा 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 धनदारा पुत्र जनम पुढे बोला बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरे गा देवासी महाराज कोणी सोडवायला येईना गेलं तेव्हा त्यांना म्हणलं गडूळ पाणी होतं तिथं त्या सरोवरात झालेल्या हातीला नाचून नाचून एक कमळाचं फुल सोंडनं तोडलं आणि म्हणला सुना येईनात नातोंडा येईनात लेक येईनात पोटचे रात्री अपरात्री मदत केली दोस्ताला पण ती बी येईना व कोणी सोडायला येईल अंत काळी कळो येईल अंत काळी हेही प्रमाण अत्यंत गोड आहे म्हणत कोळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडापुरी मला असं म्हणायचे बालाजी महाराज होय कळणार आहे रेल्वे निघून गेली म्हणला महाराजा का तिकीट तुम्हाला कळालं का आता काय करावं तिकटाला ट्रेन गेली निघून आणि तिकीट दिला जा महाराज का तर कसं जात आहे गेली की कळो येईल अंतकाळी वेळ निघून गेल्यास पुन्हा कळून काय करायचंय आता कळून काय करायचं आपल्या हातातच काही नाही काय होत म्हणून तरुणपणामध्ये परमार्थ करा तोपर्यंत व्रत वाकल्य करा महाराज ज्ञानोबरायचं प्रमाणे सुरेश महाराज तीर्थव्रते बाबा धरे रे करो जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये ताकद आहे ना तोवर व्रत करा तोपर्यंत तीर्थयात्रा करा तोपर्यंत नामस्मरण करा तोपर्यंत तुम्ही ध्यान करा तोपर्यंत तुम्ही दान धर्म करा एक लातूर मध्ये बाई म्हणली महाराज तुम्हाला चहाला न्या म्हटले दरवर्षीच म्हणायचे हो 5-6 वर्ष झालं आणि या बघा चहाला म्हणायची कथा सुटली आरती झाली की म्हणायची चहा घ्यायला या कुठं घर की कुठं कॉलनी की काय की काही पत्ताच नाही रोज काहीच माहित नाही ते
उगा म्हणायचे आपलं चहाला या बघा येतच नाव तुम्ही. अरे बाबा यायचं पण कुठं यायचं? आता लातूर शहर बालकीसारखं शहर आहे. हा मग काय झालं, माझे गायक होते सोबतचे, मला म्हणले महाराज त्या काकी आल्या बा तुम्हाला चहाचं निमंत्रण द्यायला. मी म्हणलं थांबा म्हणलं गुरुजी. मी म्हणलं अहो चहाला जायचं, चहाला यायचं, चहाला घ्या म्हणतात तुम्ही, 6 वर्ष झाले म्हणलं, चहा नेमका कधी पाजायचा आहे म्हणलं, नेमकं कोण्या दिवशी पाजायचं आहे तुम्हाला? ते म्हणल्या महाराज खरं सांगू काय, तुम्हाला चहाला नेला असतो घरी म्हणल्या, पण अहो आमची सुनबाई सकाळी मला 8चा चहा दुपारी 5 वाजता मिळाला, म्हणजे तुम्हाला कुठे नेऊ? मी म्हणलं तुला 5ला तरी बरीच द्यायली तिने, तुला द्यायलाच ना पाहिजे म्हणलं. तुझ्या हातात होता तेव्हा तू काही केलं नाहीस, तुला आता कळायले दान करावं धर्म करावा, आणि हातात होता तेव्हा जोडवणी आधन जोडवणी आधन असा संसार केला. हा चिंतन सांगतो तुम्हाला, एकादशीचं चाललंय तीर्थव्रती भाव धैर्य शांती दया पाहुणा, देव तुमच्यावर दया करेल कृपा करेल. महाराज आर्त भक्त चाललाय आपला विषय, आर्त भक्त गजेंद्र यानं कुणी सुडी नाही गेलं तेव्हा यानं काय केलं, सोनं फुल तोडलं, उग भरलेलं घाणेरडं फुल होतं, फुलावर पाणी गडूळ पाणी होतं, आणि असं फेकलं हे हरी तुला सोमनाथ महाराज काय हरकत नाही. विषय असा आहे बघा, हे कुस्तीचा फड बघितलाय आणि वाजायला की मग कुठल्याही माणसाला कुस्ती खेळायला वाटते. चिंता नाही, हे सोमनाथरावांचं काही चुकलं नाही, हे फड आहे, आपला फड आहे, ही वारकऱ्याचा फड आहे, वैष्णवाचा फड आहे. मृदंग वाजायला छान गोड वाजायला की कुठल्याही माणसाला ताल अंगात शिरत आहे, हे तालाचा गुण आहे, रस आहे, रस आहे महाराज. हे चिंतन असं आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. त्यात आवड आहे, कुणालाही जमत नाही महाराज, लय अवघड आहे. स्वर ताल हे काही साधी गोष्ट नाही, मला पण काही जमत नाही बघा सुरेश महाराज. भगवंताच्या कृपेनं मी सेवा सांगतो तुमच्या जीवावर, हे मस्तीतला आनंद आहे.
हा आनंद वेगळा आहे महाराज. ही आनंद ब्रह्मानंद आहे. याला ईश्वरी आनंद म्हणतात. याला आनंदाला जोड नाही या आनंदाला महाराज. चिंतन तुम्हाला सांगतो. त्यांना ते फूल फेकलं, भगवान परमात्मा धावून आले महाराज. नकराचं म्हणजे त्या मगरीचं मुंडकं उडवलं, गजेंद्राला मुक्त केलं. याला म्हणायचं संकट पडल्यानंतर देवाचं नाम घेणारा त्या भक्ताला म्हणायचं आर्त भक्त. बस माझा विषय ही होता. अर्थार्थी हे सांगायचं तुम्हाला. अर्थार्थी म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून देवाची भक्ती करायची. बिभीषण जाऊन भेटला रामप्रभूला. कशासाठी? लंकेसाठी भेटला महाराज. संत महात्म्याने बिभीषणाची नोंद असणारी अर्थार्थी भक्तामध्ये केली. मी नाही केली, संतांनी केली. मूर्ख बिभीषण आहे म्हणले. देवाला शरण गेला भाग्याची गोष्ट आहे, पण लंका मिळण्यासाठी गेला म्हणून मूर्ख आहे तो. एवढ्या शब्दामुळे बरं का, दुसरीकडे लावायचं नाही कुठं बी आहे. अर्थार्थी जिज्ञासू. जिज्ञासू कोणाला म्हणायचं? जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे. का सुरेश महाराज, जिज्ञासू म्हणजे त्याला एकच काळजी असते, परमात्मा माझा उद्धार कधी करेल, देवाची कृपा माझ्यावर कधी होईल. तो कुणाला बी विचारत असतो, अहो किती लाख जप केला म्हणजे देवाची कृपा होईल माझ्यावर. या तीर्थाचं महत्व काय, त्या क्षेत्राचं महत्व काय, या संताचं महत्व काय, त्या ऋषीचं महत्व काय, असा एकच प्रश्न तो जिज्ञासू माणूस करत असतो. जी जी भेटेल त्याला विचारत असतो महाराज. पुसावेसे हेची वाटे महाराज. जे जे भेटे तयासे हो. देव कृपा करी जवळ काय लाज राखील, देवाची कृपा कशानं होईल हो माझ्यावर, असा प्रश्न करत असतो. त्याला म्हणायचं, त्या भक्ताला काय म्हणायचं? जिज्ञासू भक्त. असे भक्त अर्थार्थी जिज्ञासू आणि चौथा भक्त म्हणजे मुक्त. मुक्तनबद्ध कोणाला म्हणावा की सेकंदा सांगून जातो तर काय, आणि वेळेमध्ये सेवा पूर्ण करतो, काळजी करू नका. बद्ध त्यालाच म्हणायचं मी केलं, हे माझ्यामुळे झालं महाराज. महाराज आमच्या बापाच्या काळात काही नव्हतं महाराज. हे 2 मजली बिल्डिंग मीच घेतली, 4 व्हीलर गाड्या 2 घेतल्या. आमच्या बापाच्या काळात काहीच नव्हतं, लय गरिबी होती. जे काही केलं ते मी केलं. जमीन 2 एकर मीच घेतली महाराज वाढवून, बोर मीच पाडला. अरे मी केलं, मी 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 असा जो म्हणतो ना त्याला बंद असं म्हणत जावं. आणि मुक्त म्हणजे मुक्ताला बंधन माहीतच नाही. या विश्वाचा करता करविता परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, तुझ्या सत्तेने वेदासे बोलणे, पुढे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते, तुझ्या पुढे देवाच्या कृपेनच जगाचा व्यवहार चालतो. सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो.
काय कोणी ड्युटीला लावलंय काय? भगवंताची आज्ञा आहे. 1 मिनिट सुद्धा उशिरा उगवायचं नाही. वाऱ्यानं सारखं फिरत राहायचं. ज्ञानोबराय चिंतन करता का वायुस एके ठाई बिडार जैसे नाही तैसा न धरीचे की आश्रयो जो. वाऱ्यानं कुठं बिराट ठेवलंय कधी ऐकण्यात आलंय का? वारं कोण्या शाळेत मुक्कामाला राहिलंय, कोण्या पाटलाच्या घरी मुक्काम केलाय कधी ऐकण्यात? वाऱ्यानं सारखं फिरत राहायचं, भगवंताची आज्ञा आहे. सूर्याने वेळेवर उगवायचा, चंद्राने वेळेवर उगवायचं, भगवंताची आज्ञा आहे. हे सगळं भगवंताच्या आज्ञेनं त्याच्या सत्यानं जगाचा व्यवहार चालतो महाराज. हे ज्याला कळालं त्याला म्हणायचं मुक्त असणार म्हणायचं. अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकारचे भक्त पंढरपूरला आले. महिन्याची वारी महाराज. एक शुक्ल पक्ष आणि दुसरी वद्य पक्ष. आता वद्य पक्षामध्ये काही ज्ञानोबराकडे आळंदीला जातात काही भक्त, आणि काही भक्त आपल्या दोन्ही वाऱ्या पंढरपूरच्या करतात. चालेल काय? काही न करण्यापेक्षा चालेल म्हणतं, हे समजून घ्या. आणि 5-6 जण एका गावातून दर एकादशीला जाऊ लागले. आल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान. पंढरपूरचा विधी कसा आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेला आल्यानंतर, पंढरपूरला आल्यानंतर देवाचं दर्शन भेटलं तर आनंदच आहे, नाही भेटलं तर घाबरायचं काम. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिक रायाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, आणि कुठं तरी बसून वाळवंटात म्हणा नाही कोणाच्या तरी मठामध्ये बसून हरी कीर्तन ऐकावं. झालं तुम्हाला नगर प्रदर्शना केली की तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन केल्याचं पुण्य. नुसतं कळसाचं दर्शन झालं तरी देवाचं दर्शन झालं. देवाचं दर्शन घ्यावंच, लबाडी करून घेऊ नका. देवासाठी जा, एकदा जा, देवासाठी जा मला. आनंदानं जा आणि त्याला डोळे भरवून बघा. झालं दर्शन तर आनंदच आहे, आणि नाही झालं तर कळसाचं दर्शन करा. तुम्हाला देवाचं दर्शन झाल्याचं 100% पुण्य प्राप्त होईल. असे हे 4 प्रकारचे भक्त रावळामध्ये एकादशीला आले. आश्विन महिन्यातल्या एकादशीला आले. नारायण महाराज विनयाची सेवा करत होते महाराज. विनयाची सेवा, पहारेची सेवा आहे महाराज. आणि आश्विन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला बी हेच माणूस होता विना घेऊन. वद्य एकादशीला आलं तरी ह्याच माणसाच्या गळ्यात विना. कार्तिकीला आले पुन्हा कार्तिक महिन्यामध्ये, कार्तिकीच्या शुद्ध वारीला आले तर याच माणसाच्या गळ्यामध्ये विना. वद्य एकादशीला तर तेच माणूस गरुड खांबाजवळ विना घेऊन उभा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आले महाराज, मागच्या शुद्ध एकादशीला गेले तर हेच माणूस विना घेऊन उभा आहे, विण्याची सेवा चालू आहे. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातली वद्य एकादशी, आजच्या एकादशीचं नाव सफला एकादशी आहे. फार श्रेष्ठ एकादशी आहे. पण आता वेळ संपला माझा महाराज. तुम्हाला खूप काही सांगायचं होतं, खूप काही बोलायचं होतं मला. पण असं परत कधी जर पवार साहेब योग आला ना या गोड विषयाला, मी अजून हातच लावला नाही. माझं फक्त बोलणं एकादशी या शब्दावर चालू, एका शब्दावर. अमाव्रत एकादशी, अभंगाचं पहिलं चरण आहे आपलं. अमाव्रत एकादशी,
आहेत ना त्यांनी विचार केला, हे माणूस सारखं रावळत दिसतंय व उभा. त्यातल्या जिज्ञासू साधकाने विचारले, महाराज आम्ही 6 महिने झाले तुम्हाला बघायला, तुम्ही सारखे विण्याची सेवा करून इथंच उभा असता, कोण्या तुम्ही तीर्थाला वगैरे जाताव का नाही? काही व्रत वगैरे तुम्ही काही करताव का नाही? कोण्या देवाची तुम्ही पूजा करता, कोण्या देवाची आराधना करता तुम्ही, कोणता मंत्र आहे तुमचा जप करायचा? आता उत्तर दिले ते नारा महाराजांनी. आमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. विषय असा आहे महाराज, आम्ही एकादशी व्रत करतात ते सोडून दुसरं कुठलं करत नाहीत. आमाव्रत एकादशी. देव कोणता आहे तुम्ही, कोण्या देवाला भजता? आमचा देव म्हणजे केशव आहे. केशव म्हणजे के नाम ब्रह्म आणि श नाम म्हणजे शंकर आणि व म्हणजे विठ्ठल असणारा. वेदांत शास्त्रामध्ये आणि हरिवंश पुराणामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांना केश अशी संज्ञा आहे महाराज. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाला वेदांतामध्ये केश असं म्हणतात. नारायण महाराजांनी सांगितलं, आमचा देव जो आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवाला म्हणजेच आम्ही केशवाची आराधना करतो. देव केशव तीर्थ तुळसी. अहो तुमचं तीर्थ कोणचं आहे? आमचं तीर्थ तुळस आहे. तुळस, तुळशीच्या बुडायला सगळे तीर्थ आहेत. 3.5 कोटी तीर्थाचा वास आहे मला तुळशीच्या दारी आणि 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे. आणि माणसाच्या डोक्याला केस किती साहेब? हा, माणसाच्या डोक्याला पण केस 3.5 कोटी आहेत. तुम्ही म्हणता टकल्याचे किती मग धरायचे? टकल्याचं गणित सांगितलं नाही शास्त्राने. आणि माणसाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत, पायाच्या पासून डोक्याच्या केसापर्यंत. प्रत्येक केसाच्या ठिकाणी थोडं छिद्र आहे, म्हणून माणसाला घाम येते बाहेर. आणि 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे. आणि हे पाप घालवायचं असेल तर तुम्ही दररोज तुळशीला पाणी घाला. आणि तुळशीचा जन्म कसा झाला ही लई गोड आणि अत्यंत रसाळ कथा असणारी महाराज. पण माझा वेळ संपला, त्यामुळे मी ह्या विषयाला हात घालू शकत नाही. आणि हात घातला तर पूर्ण केले. पांडुरंगासारखं दैवत नाही महाराज, आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगात नाही महाराज, हे लक्षात राहू द्या. आणि आमच्या आषाढीला दरवर्षी लाखांनी समाज वाढायला लागलाय. कारण या ठिकाणी असं आहे, या रे लान तोरम या ते बलत्या नारी, या रे लान तोरम या ते बलत्या नारी त्या नारीनं चालला. तर हे प्रदीप पवार साहेबांनी युट्यूब लावलेलं आहे. प्रदीपरावजी पवार साहेब यांनी सुद्धा परमार्थाची आवड आहे संप्रदायाची. मी जरा ह्या 2-4 दिवसामध्ये काय होते, कथा कीर्तन असे पळापळी होती, त्यामुळे फोन उचलू शकलो नाही. आणि साहेब का वाप्यास द्या.
त्यांची तळमळ लक्षात आली. 2-3 दिवसांनी सारखं फोन लावले त्यांनी, कुठवर आहेत काय नाही, म्हणजे त्यांच्या म्हणणं किंवा महाराज तुमच्या तारीख लक्षात आहे का नाही, असा आहे. पहिलाच प्रसंग असणार आहे, फार सज्जन असणार आहे, त्यांची आवड, त्यांची तळमळ, आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी करता येईल, गोड कसा करता येईल, अशी त्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे. भगवंतानं त्यांना सुद्धा असं उदंड आयुष्य देव, त्यांच्या हातून पारमार्थिक कार्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या असणाऱ्या वाजूया. Bye.
Oh